तिथीनुसार राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय। रायगडावर शिवप्रेमींची गर्दी तर शिवनेरीवर पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुद्धा शिवजयंती साजरी होणार आहे। निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा। दृश्य आपण पाहतोय। तिथीनुसार शिवजयंती आज देशभरात साजरी होते। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राजधानी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन या ठिकाणी सुद्धा आज शिवजयंती साजरी होणार आहे। तिथीनुसार आज शिवजयंती साजरी होते। तर रायगडावर शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळते आहे। तर शिवनेरी या किल्ल्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त आज उपस्थित असणार आहेत। त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं। आपण पाहतो एक वेगळाच उत्साह आज महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। शिवजयंतीचा आजचा दिवस तिथीनुसार आज शिवजयंती राज्यासह देशभरात साजरी होते। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सदन या ठिकाणी आज शिवजयंती साजरी होणार आहे। रायगड शिवनेरी या गडकिल्ल्यावर सुद्धा शिवभक्त शिवप्रेमी आज मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत। शिवनेरीवरती त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। रायगडावर शिवप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तिथीनुसार आज शिवजयंतीचा उत्साह पाहणार हे तिन्ही दृश्य आपण पाहतोय। शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतो रायगडावर शिवप्रेमींची अलोट अशी गर्दी सकाळपासूनच झाल्याचं पाहायला मिळतंय। तर तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा शिवजयंती आज तिथीप्रमाणे साजरी होते। छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी होते। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तर शिवनेरी किल्ल्यावर मी तुषारकडे जाणार आहे। तुषार, खरं तर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होते आहे। देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय। अगदी दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सदनमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे। शिवनेरी या गडकिल्ल्यावरती आज शिवभक्त कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखल झालेत, शिवनेरीवरती आज कशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर मी सध्या शिवनेरी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्यावरती आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये एकंदरीत हे जे सर्व शिवप्रेमी आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। जो जल्लोष आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। अनेक शिवप्रेमी या संपूर्ण जो किल्ला आहे या किल्ला परिसरामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। विशेष करून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मी आता शिवाई देवी मंदिर परिसरात आहे आणि या शिवाई देवी मंदिर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर आतमध्ये आता पूजा अर्चा सुरू आहे। पूजा अर्चेनंतर येथून पालखी आहे ती पुढे जन्मस्थान असणाऱ्या ठिकाणाकडे मार्गस्थ होईल आणि त्या ठिकाणी पुढील जे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी होताना एकंदरीत पाहायला मिळेल। यावेळेस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक छोटीशी सभा होईल आणि त्या सभेमध्ये जिजाऊ पुरस्कारही देण्यात येणार आहे आणि त्यासाठी मंत्री नितेश राणे हे उपस्थित असणार आहे। करण नक्कीच तुषार, खरं तर आज हा महत्त्वाचा दिवस शिवनेरी किल्ल्यावरती एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? मंत्री नितेश राणे किती वाजता दाखल होणार आहेत? अन्य कुठले कुठले राजकीय नेते आज शिवनेरीवर असणार आहेत? नक्कीच, एकंदरीत जर आपण पाहिलं तर या कार्यक्रमांसाठी अनेक नेते खरं तर उपस्थित राहणार आहेत। मात्र प्रामुख्याने यामध्ये जर आपण पाहिलं तर मंत्री असणारे नितेश राणे हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना एकंदरीत पाहायला मिळतील। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत तेही या शिवजयंती दिनानिमित्ताने या किल्ले शिवनेरी गडावरती उपस्थित राहतील। काही वेळातच खरं तर मंत्री नितेश राणे हे किल्ले शिवनेरी गडावरती पोहोचतील आणि त्यानंतर जी शिवाई देवी मंदिरातून मिरवणूक आहे किंवा जी पालखी आहे ती पुढे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळेल। त्याची जय्यत अशी तयारी खरं तर या शिवाई देवी मंदिर परिसरामध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आणि जन्मस्थळावरती मोठ्या संख्येने खरं तर जे शिवप्रेमी आहेत ते उपस्थित झालेले आहेत। या शिवाई देवी मंदिर परिसरामध्ये जर आपण पाहिलं
तर भाविकांना आज मोठ्या प्रमाणामध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. कारण याच ठिकाणी काल जर आपण पाहिलं तर काल इथे आगीमोहोळ हे खरं तर त्याचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस असेल, त्यानंतर वन विभाग असेल आणि शिवाई देवी मंदिर ट्रस्ट असेल, त्या सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं. तुषार आशेत आपल्याशी जोडलेला रहा. तर आपण दृश्य पाहतो उपराजधानी नागपूरमध्ये ढोल ताशांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. त्या ठिकाणचा उत्साह आपण पाहतोय. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह एकीकडे आपण पाहतोय, तर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत्या त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. ढोल ताशा त्या ठिकाणी, ढोल ताशाचं पथक त्या ठिकाणी दाखल आहे.